मला कसं याच्यामध्ये ब्रीफली एक्सप्लेन असतं. जेवढं मोठे थेरी तुम्ही बुक दिली तेवढी द्यायची तुम्हाला गरज नसते. बोर्डमध्ये तुम्हाला कन्स्ट्रक्शन, वर्किंग, जनरल डायोड असे प्रश्न विचारले जातील. सो त्याच्याबद्दल त्याचं कन्स्ट्रक्शन, त्याचं वर्किंग आणि त्याच्यामध्ये काही फेजेस असतात की व्होल्टेज वाढल्यानंतर काय होणार वगैरे तेवढं 2-4 लिहायचं, संपवून टाकायचं तुम्ही. ओके, 3च मार्कचा क्वेश्चन असतो. तो जास्त डीप मध्ये अभ्यास करा बट लिहिण्याची गरज नाही. तर पहा, हा तुमचा ऍक्च्युली इथं झिनर डायोड आहे पहा. ओके, सो या डायग्राम मध्ये तुम्हाला दिसत की या पर्टिक्युलर याच्यामध्ये जेव्हा डायोड ब्लॉक करतो करंट इन दिस डायरेक्शन, द डायोड कॅन हॅव अ लार्ज व्होल्टेज ड्रॉप अक्रॉस इट. सो त्याचं म्हणणं आहे की डायोड जेव्हा ब्लॉक करतो करंटला, ओके, ब्लॉकिंग करंट, दॅट टाइम इथे एक व्होल्टेज ड्रॉप जनरेट होत असतो. ओके, सो पहा, एक व्होल्टेज ड्रॉप जनरेट होतोय जेव्हा तुमचा करंट पास होतो तेव्हा. तर हा काही करंट पास होतो तो काही होत नाही, मग इथं ड्रॉपिंग झाल्यामुळे हे असंही पास होतं. इथे एक व्होल्टेज ड्रॉप जनरेट करतात, हाय करंट पास करणार इकडच्या इकडे. ओके, सो विदाऊट, जर हे व्होल्टेज जर सेम असेल म्हणजे इथं काहीच व्होल्टेज ड्रॉप नाही किंवा काहीच ऍडिशनल व्होल्टेज नाही, तर करंट फ्लोच होत नाही, है ना. काहीतरी ऍडिशनल व्होल्टेज इथं द्यावं लागतं. एक बॅटरी लावावी लागते समजा, ते बॅटरी लावल्यानंतर करंट सप्लाय फ्लो होईल. इथं लाईट आहे तुमचा, ओके, लाईट ग्लो वगैरे होत असतो. त्याला सुरुवातीची कंडिशन आहे, एक डायोड आहे जो की फॉरवर्ड बायस मध्ये कनेक्ट झालेला आहे आणि तो पुढे कंटिन्यू करतोय बल्बला. ओके, सो हे एक सुरुवातीचा डायोड आहे. आपण झिनर डायोड अजून शिकलो नाही, हा बेसिक डायोड आहे. ओके, सो दिस इज अन बेसिक डायोड. बेसिक डायोडचं माहिती आहे तुम्हाला फंक्शन काय असतं. एन जंक्शन डायोड असतं, ते फॉरवर्ड बायस मध्ये लावल्यानंतर का फ्लो करतं आणि रिव्हर्स बायस मध्ये नाही करत, असं असं फंक्शन असतं. ओके, तुम्हाला डायग्राम मध्ये असेल, फॉरवर्ड बायस मध्ये जेव्हा बॅटरी तुम्ही कनेक्ट करता इकडनं होत आहे, काय होतंय, वॉल तुमच्या करंट डायरेक्शन दाखवत आहेत. सो दॅट टाइम पहा तो इन्क्रीज होतो. आता या ठिकाणी जेव्हा तुमचा व्होल्टेज ड्रॉप होतोय, खालचं व्होल्टेज लावताय तुम्ही, व्होल्टेज ड्रॉप क्रिएट करताय इकडच्या बाजूला, त्यात टाइम लाईट ऑफ पॉझिटिव्ह इक्वल टू बल्ब पण फ्लो झालेला आहे. ओके, पण आता सिम्पल डायोड मध्ये पहा काय होतंय, तो फ्लो होतोय. ओके, या सिम्पल डायोडला आपण काय करत असतो, झिनर डायोड बनवत असतो. सिम्पल डायोड काय असतो, इथं हे सायन्स नसतात पहा. आलं का लक्षात, एवढा पार्ट नसतो इथं, हा पार्ट सोडून म्हणजे इथपर्यंतच असतो तो. सो हा एवढा तुमचा नॉर्मल डायोडची. नॉर्मल डायोडचं काय तर रिव्हर्स बायस मध्ये फ्लो करत नाही, फॉरवर्ड बायस मध्ये फ्लो करतो. ओके, डायोडचं मी तुम्हाला सांगितलं मागे, ते पी एन जंक्शन डायोड असतं, ते शिकवलं होतं मी तुम्हाला. एन जंक्शन, इथं पी जंक्शन, आणि मग याच्यामध्ये याला पॉझिटिव्ह टर्मिनल कनेक्ट करायचं, याला निगेटिव्ह. मग हे एकमेकाच्या इथं रिलेशन लेअर तयार होतात, म्हणजे चार्ज इकडचे इकडे इकडचे जिकडे फ्लो व्हायला लागतात, ते करंट फ्लो व्हायला लागतात. ओके, आणि निगेटिव्ह मध्ये रिव्हर्स बायस मध्ये काय होतं, तो फ्लो होत नाही, कारण ते निगेटिव्ह पॉझिटिव्हला अट्रॅक्ट करतात, पॉझिटिव्ह निगेटिव्हला अट्रॅक्ट करतात, सो रिव्हर्स मध्ये फ्लो होत नाही. हा सिम्पल डायोड होता. सिम्पल डायोडला मला झिनर डायोड बनवायचंय. मग झिनर डायोड करताना मी हा एक असा एक एक्स्ट्राचा सिम्बॉल देतो की ज्याचं तिथे इंडिकेट होते की हा झिनर डायोड आहे. म्हणजे नॉर्मल डायोड असा काढला जातो. ओके, असं केलं झिनर डायोड, म्हणजे सिम्बॉलिक रिप्रेझेंटेशन पण समजले पाहिजे मला. आता झिनर डायोड कसा करणार पहा, ऑल्सो अलोज द करंट फ्लो द फॉरवर्ड डायरेक्शन. आता याच्यामध्ये झिनर डायोड मध्ये गोष्ट काय असते पहा, जो नॉर्मल डायोड असतो, नॉर्मल जो डायोडची कंडिशन होती तुमची, नॉर्मल डायोडची कंडिशन मध्ये फॉरवर्ड असताना करंट फ्लो व्हायचा, बट रिव्हर्सचा करंट यायचा नाही. नॉर्मल डायोडची कंडिशन असते. बट झिनर डायोड मध्ये एक गोष्ट असते, इकडनं फॉरवर्ड बायस मध्ये जाणार असतो, म्हणजे हे तर नॉर्मल डायोड सारखी कंडिशन आहे. नॉर्मल डायोड जो असतो तो फॉरवर्ड बायस मध्ये पाठवतो ना करंट, तो जाणार, तो असा मस्त फ्लो होणार इकडनं इकडे. तो नॉर्मल सारखा वर्क करतो इन फॉरवर्ड बायस. ओके, कारण ही इकडे फॉरवर्ड बायस कनेक्शन असतं, फॉरवर्ड बायस मध्ये नॉर्मल डायोड सारखं वर्क करणार. बट वेन डायोड गेट रिव्हर्स, दॅट इकडनं जेव्हा करंट इकडे फ्लो व्हायला लागेल, पण नॉर्मल जो आपला तो असा करंट फ्लो होत नाही, म्हणजे इकडनं इकडे जाऊच देत नाही तो, कारण इकडे रिव्हर्स बायस मध्ये कनेक्ट होतो तो, आणि रिव्हर्स करंट नसतो कधी डायोड मध्ये. बट झिनर डायोड मध्ये एक कंडिशन काय असते की इथं हा एक पर्टिक्युलर व्होल्टेज गेन केल्यानंतर रिव्हर्स बायस पण पास होतो. समजलं का, म्हणजे सुरुवातीला तो जात नाही,
अडकेल इथं, आणि मग एक पर्टिक्युलर व्होल्टेज, झिनर व्होल्टेज म्हणतो आपण. झिनर व्होल्टेज जे असतं त्याला आपण ब्रेकडाऊन व्होल्टेज पण म्हणतो. क्लिअर? सो ब्रेकडाऊन व्होल्टेज त्यांनी गेन केलं, त्या करंटमुळे जे गेन होईल ते त्याच्या पुढे जेव्हा तो जास्त करंट येईल तेव्हा तो याच्यातनं पण पास होत जातो, तेव्हा तो त्या ब्रेकडाऊन व्होल्टेजला पार करतो. लक्षात? तो नॉर्मल डायोड आणि झिनर डायोड मध्ये फक्त काय फरक आहे? नॉर्मल डायोड सारखाच झिनर डायोड असतो इन फॉरवर्ड जंक्शन. जेव्हा तो फॉरवर्ड बायस मध्ये असतो तेव्हा तो नॉर्मल डायोड सारखंच काम करतो. बट झिनर डायोड एक्स्ट्रा काय करतो? रिव्हर्स डायरेक्शन मध्ये पण तो करंट सोडतो. बट वेन व्होल्टेज इज ग्रेटर दॅन दी ब्रेकडाऊन व्होल्टेज. तुमचं जेव्हा व्होल्टेज या करंटमुळे जे व्होल्टेज इथं गेन होत असतं, कारण तुम्हाला व्ही इज इक्वल टू आय आर. सो हे करंट इथं वाढणार, सो हे व्होल्टेज वाढणार, आणि हे व्होल्टेज जेव्हा ब्रेकडाऊन व्होल्टेज पेक्षा, झिनर व्होल्टेज पेक्षा वाढतं, म्हणजे माझा उद्देश आहे की या पर्टिक्युलर ठिकाणचं व्होल्टेज आणि हे झिनरचं व्होल्टेज, हे झिनरच्या व्होल्टेज पेक्षा हे व्होल्टेज ज्या दिवशी वाढलं त्या टायमाला जो करंट आहे हा इकडे इकडे फ्लो व्हायला, म्हणजे बायस मध्ये सुद्धा करंट फ्लो होतो, फॉरवर्ड बायस मध्ये सुद्धा करंट फ्लो होतो. मध्ये नॉर्मल सारखं आहे, बट मध्ये तो काही वेळासाठी करंट फ्लो होऊ देत नाही, आणि त्या पर्टिक्युलर व्होल्टेज पेक्षा जास्त व्होल्टेज गेल्यानंतर, म्हणजे झिनर व्होल्टेज किंवा ब्रेकडाऊन व्होल्टेज जास्त व्होल्टेज गेल्यानंतर तो करंट पास करून टाकतो. समजलं का? समजलं का? हॅलो? हा, नीट सांगा, नाही समजत तर. आज आपल्याला व्हिडिओ पाहिजे. तर फॉरवर्ड बायस मध्ये बघा करंट सुरू आहे तुमचं. आता याच्यामध्ये फॉरवर्ड झिनर बिहेव्स लाईक अ रेग्युलर डायोड, म्हणजे फॉरवर्ड बायस मध्ये तो रेग्युलर डायोड वर्क करतोय. पण आता डायोड हॅज अ ब्रेकडाऊन व्होल्टेज. आता पहा याच्यामध्ये हा नॉर्मल डायोड होता तुमचा, तो नॉर्मली तो वर्क करतोय. पहा इथनं हे फॉरवर्ड कनेक्शन दिलेलं आहे, हे पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह. इथे एक बॅटरी लावलेली आहे तुम्ही, ती बॅटरीला या पॉझिटिव्ह ह्या फॉरवर्डच्या पॉझिटिव्हला कनेक्ट केलेलं आहे. सो हा कोणते हा पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह केल्यामुळे फॉरवर्ड मध्ये. समजलं का? नीट लक्ष द्या याच्याकडे, सांगतोय त्याच्याकडे. हे पहा, ही अशी जी सिस्टीम आहे ना इथलं, हे पहा, हे पॉझिटिव्ह टर्मिनल होतं तुमचं, आणि हे पण इथं पॉझिटिव्ह टर्मिनल असतं. बोथ पॉझिटिव्ह टर्मिनल कनेक्टेड, इथं फॉरवर्ड बायस कनेक्ट झाले. तर आता हे फॉरवर्ड बायस पुढे कंटिन्यू असा, फॉरवर्ड म्हणजे तो नॉर्मल डायोड सारखा वर्क करतोय. पहा इथून बल्ब लागतोय, त्या बल्ब नंतर पुन्हा होईल होतंय, परत सुद्धा जातोय, पुन्हा ते सर्किट कनेक्ट होतं. ओके, काही प्रश्न नाही इथं. आता रिव्हर्स बायस मध्ये होताना काय होईल पहा. त्याला एक रिव्हर्स ब्रेकडाऊन व्होल्टेज असतं, लक्षात ठेवा ती गोष्ट. सो अँड ऑफ दिस रिव्हर्स ब्रेकडाऊन व्होल्टेज इज डिफरंट फॉर द डिफरंट डायोड. प्रत्येकाची व्हॅल्यू डिफरंट असते. ओके, म्हणजे तुमचं जे रिव्हर्स ब्रेकडाऊन जे व्होल्टेज असतं, म्हणजे ह्या झिनर डायोड व्होल्टेज असतं रिव्हर्स ब्रेकडाऊनचं. तुम्हाला सांगितलं ब्रेकडाऊन व्होल्टेज काय असतं ते. एक व्होल्टेज असतं त्याला व्होल्टेज म्हणतो, किंवा डाऊन व्होल्टेज होते. ते ब्रेकडाऊन व्होल्टेज प्रत्येक डायोडचं वेगवेगळं असतं, आणि आपण डिसाईड करतो. आपण कसं डिसाईड करतो ते, तो जो डायोड होता पहा, सांगितलं होतं पीएन जंक्शन डायोड असतात. पहिले तुम्हाला ते पी टाईप आणि एन टाईप सांगावं लागेल थोडं. पी टाईप सेमीकंडक्टर आणि एन टाईप सेमीकंडक्टर सांगितलं होतं मी तुम्हाला. पी टाईप सेमीकंडक्टर असतात है ना, पॉझिटिव्ह सेमीकंडक्टर, निगेटिव्ह सेमीकंडक्टर. तर यांच्यामध्ये यांना पॉझिटिव्ह का म्हणतात, कारण याच्यामध्ये टी केली जाते, याच्यात पण डोपिंग केली जाते. पण डोपिंग म्हणजे काय, एक ऍडिशनल म्हणजे फॉस्फरस, सल्फर, आर्सेनिक, जर्मेनियम असे असे त्याच्यामध्ये टाकले जातात, केलं जातं त्या सिलिकॉन मध्ये. त्याने काय होतं, याच्याकडे एक एक्स्ट्राचा पॉझिटिव्ह चार्ज राहून जातो, आणि याच्याकडे एक्स्ट्राचा निगेटिव्ह चार्ज राहून जातो. म्हणजे याच्या आर्सेनिक किंवा आर्सेनिक किंवा जर्मेनियम वगैरे असे टाकले जातात पॉझिटिव्ह मध्ये, आणि निगेटिव्ह मध्ये फॉस्फरस, सल्फर वगैरे टाकलं जातं. ज्याची व्हॅलन्सी 3 असते इथं टाकला जातो, ज्याची व्हॅलन्सी 5 असते तो इथं टाकला जातो. असं असतं, 5 व्हॅलन्सी वाले याच्यात, 3 व्हॅलन्सी वाले याच्यात. सो ते टाकल्यानंतर त्याच्याकडे पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह चार्ज येत असतात, आणि म्हणून आपण त्यांना पॉझिटिव्ह
डोपिंग डोपिंग म्हणतो आपण. डोपिंग म्हणजे काय, डोपंट म्हणजे काय, त्याच्यामध्ये काहीतरी मिक्स करायचं म्हणजे डोपंट असतं. जे मिक्स करतो ते डोपंट आहे. तर डोपिंग केलेली असते. त्या डोपिंगनी आपण त्याचा व्होल्टेज किती असणार हे स्पेसिफाय करू शकतो. तर हे ब्रेकडाऊन व्होल्टेज असतं, रिव्हर्स ब्रेकडाऊन व्होल्टेज ह्या झिनर डायोड हे मी डिसाईड करत असतो विथ द हेल्प ऑफ डोपिंग किती करायची, किती एलिमेंट त्याच्यामध्ये डोप करायचं, किती त्याला हेवीली डोप करायचं का लाईटली डोप करायचं, हे माझा डिसिजन असतो. माझ्या डिसिजननी मला याचं व्होल्टेज काय करता येतं, मेंटेन करता येतं. सो हे ब्रेकडाऊन व्होल्टेज वी आर डिसाइडिंग द ब्रेकडाऊन व्होल्टेज देअर फॉर द पर्टिक्युलर झिनर डायोड. सो आपल्याला हे झिनर डायोडचं किती व्होल्टेज असेल हे डिसाईड करता येतं. सो दॅट्स वाय वी कॅन रेग्युलेट दी व्होल्टेज. आता आपल्याला रेग्युलेट करता येतं पुन्हा व्होल्टेज. पहा रिव्हर्स व्होल्टेज हे जे असतं ते स्मॉलर दॅन दी ब्रेकडाऊन व्होल्टेज असतं. आता याच्यामध्ये पहा काय दिलंय, तर रिव्हर्स व्होल्टेज, रिव्हर्सचं जे व्होल्टेज आहे हे रिव्हर्स ब्रेकडाऊन व्होल्टेज असतं इथं, स्मॉलर दॅन ब्रेकडाऊन व्होल्टेज असेल इज अप्लाइड. म्हणजे रिव्हर्सचं जे व्होल्टेज आहे म्हणजे बायस मध्ये, म्हणजे रिव्हर्स बायस मध्ये जे लागत असतं ते व्होल्टेज तुमच्या ब्रेकडाऊन व्होल्टेज पेक्षा छोटं, म्हणजे तुमच्या डायोडचं जे व्होल्टेज होतं त्याच्यापेक्षा ते लागलेलं व्होल्टेज छोटं होतं. स्मॉल 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 आहे. म्हणून काय आहे, डायोड रिव्हर्स मध्ये काम करत नाही. मी तुम्हाला कंडिशन सांगितली पहा. रिव्हर्स बायस मध्ये तो कधी काम करतो जेव्हा इकडचं हे व्होल्टेज हे व्होल्टेज इथलं व्होल्टेज ग्रेटर पाहिजे त्याच्या व्होल्टेज पेक्षा, ब्रेकडाऊन व्होल्टेज पेक्षा, त्यात टाइम रिव्हर्स बायस मध्ये कनेक्ट होणार. म्हणजे तो ऍक्च्युअली कनेक्टेड आहे पण रिव्हर्स बायस मध्ये फ्लो होत नाही, फॉरवर्ड पण होणार. पण रिव्हर्स मध्ये का होत नाही, कारण त्याच्या ब्रेकडाऊन व्होल्टेज पेक्षा इकडचं जे व्होल्टेज आहे ते कमी आहे. जेव्हा ते ब्रेकडाऊन व्होल्टेज पेक्षा म्हणजे झिनर डायोडच्या व्होल्टेज पेक्षा वाढ, त्या टायमाला तो रिव्हर्स मध्ये पण करंट फ्लो करायला म्हणजे डायोडच्या. हॅलो हॅलो हा सर. आवाज नाही येत आहे का? येतोय. इकडे पहा, पूर्ण झिनर डायोड शिकवतोय मी याच्यावरून तुम्हाला डायग्राम वरून. इकडे हे जे व्होल्टेज असतं ना हे व्होल्टेज तयार झालेलं असतं की नाही. हे आता मुद्दा असा आहे की इकडे व्होल्टेज तयार झालं पण करंट इकडे जायला पाहिजे होता की नाही, तो जात नाही, तो ब्लॉक झालेला असतो. तो का ब्लॉक झालाय, कारण जेव्हा इकडनं करंट यायचा प्रयत्न करतो तेव्हा त्याला रिव्हर्स कनेक्ट होतं आणि रिव्हर्स बायस मध्ये डायोड काम करत नाही. बट झिनर डायोड काम करतो कधी व्होल्टेज पेक्षा जास्त. त्यात टाइम तो इकडनं करंट पास करत होतो पण तोपर्यंत तो करत नाही. इथं त्यांनी म्हटलंय की हा जेव्हा फक्त फॉरवर्ड मध्ये कनेक्ट करतोय या टाइमला हे जे व्होल्टेज आहे हे स्मॉल असणार कोणापेक्षा, जी व्होल्टेज पेक्षा किंवा ब्रेकडाऊन व्होल्टेज पेक्षा. म्हणून रिव्हर्स बायस मध्ये करंट फ्लो होत नाहीये. हॅलो हॅलो हा मग बोला ना. ठीक आहे पुढे जातो. बाय. झिनर डायोड ब्लॉक करंट लाईक ऑन. आता त्यांनी तेच सांगितलं पहा की हे नॉर्मल सिच्युएशन आहे की ज्याच्यामध्ये त्यांनी रिव्हर्स डायरेक्शनचा करंट ब्लॉक करून ठेवलंय. म्हणजे ब्लॉक करून ठेवलं पाहिजे. का ब्लॉक करून ठेवलंय, फॉरवर्ड कनेक्शन गेल्यामुळे व्होल्टेज तयार झालं होतं बट ते व्होल्टेज सफिशियंट होतं त्याच्या झिनर ब्रेकडाऊनला साठी. या केसमध्ये झिनर ब्रेकडाऊन व्होल्टेज जास्त आहे या व्होल्टेज पेक्षा. सो दॅट्स वाय इकडनं फ्लो होत नाही बिकॉज इट्स द ब्लॉक, बिकॉज द डायोड कनेक्टेड इन द रिव्हर्स बायस दॅन दी झिनर किंवा ब्रेकडाऊन व्होल्टेज किंवा झिनर डायोड व्होल्टेज. ते व्होल्टेज जे तयार झाले तिकडे रिव्हर्सचं जे व्होल्टेज तयार झाले ते तुमच्या ब्रेकडाऊन व्होल्टेज पेक्षा कमी आहे. तर रिव्हर्स बायस मध्ये कनेक्ट होणार नाही म्हणून तुमचा जो डायोड आहे यासाठी ब्लॉकिंग झालेला आहे. म्हणजे फक्त एकाच डायरेक्शन करंट जाते, डायरेक्शन करंट जाते, जे फॉरवर्डचा येते बॅकवर्डचं येत नाही. बट वेन व्होल्टेज इज लार्जर दॅन द ब्रेकडाऊन व्होल्टेज. मग आता या केसमध्ये पहा, आता ही केस नीट पहा. इथं काय झालंय, तुमचं रिव्हर्स जे व्होल्टेज होतं ते लार्जर होऊन गेले ब्रेकडाऊन व्होल्टेज. इकडे पहा, आता यामध्ये मुद्दा असा आहे की हे जे ब्रेकडाऊन व्होल्टेज होतं तुमचं इथलं रिव्हर्स ब्रेकडाऊन व्होल्टेज,
हा हे बा, हे जे वाढले तुमचं इथं, याची साईज वाढली पहा आता. हे पूर्ण व्होल्टेज इकडे तयार झालेलं ब्रेकडाऊन व्होल्टेज असते. सो हे जे रिव्हर्स ब्रेकडाऊन व्होल्टेज आहे, हे जर का या झिनर डायोडच्या व्होल्टेज पेक्षा म्हणजे व्हीझेड पेक्षा, हे पूर्ण व्होल्टेज म्हणजे काय, हे व्होल्टेज असतं ते पूर्ण असं जाऊन एवढं पूर्ण व्होल्टेज डिफरन्स तयार झालेलं. या स्वतःच्या व्होल्टेज पेक्षा म्हणजे ब्रेकडाऊन व्होल्टेज पेक्षा इथलं जे व्होल्टेज आहे किंवा ब्रेकडाऊन व्होल्टेज आहे समजा, ते जर का ग्रेटर झालं, म्हणजे बाहेरचं व्होल्टेज वाढलं, मागचं इकडचं रिव्हर्सचं व्होल्टेज वाढलं, तर त्या टायमाला झिनर डायोड काय करतो, करंट पास करतो. मी सांगितलं तुम्हाला, तो नॉन डायोड पेक्षा कसा वेगळा आहे. नॉर्मल डायोड मध्ये हे इकडचं व्होल्टेज किती वाढलं तरी पण करंट पास होत नाही, अजिबात नाही. पण जिनर मध्ये तसं नाहीये. जिनर मध्ये हे बाहेर इकडचं बॅकवर्डचं व्होल्टेज जर जिनर व्होल्टेज पेक्षा किंवा ब्रेकडाऊन व्होल्टेज पेक्षा झालं, त्या टाइम तो रिव्हर्स मध्ये करंट पास करायला लागून जातो. म्हणजे तो इकडनं करंट म्हणजे रिव्हर्स बायस मध्ये सुद्धा करंट पास व्हायला लागून जातो. आलं का लक्षात? आलं का येस. लक्षात? हा, नीट लक्षात घ्या, थोडस किचकट आहे ते, लय अवघड प्रश्न आहे हा. तर आता तुम्हाला ते थोडस समजेल पहा. हे पहा, रिव्हर्स मध्ये करंट सुरू झालंय. जिनर डायोड विल स्टार्ट कंडक्टिंग in a reverse bias. When a Zener diode conducts in a reverse direction, okay, the voltage drop across say approximately equal to the reverse breakdown voltage. जेव्हा तो रिव्हर्स बायस मध्ये कनेक्ट होतो, बायस मध्ये कनेक्ट झाला, इकडचं व्होल्टेज वाढलेलं आहे म्हणून हे इकडून असा करंट चाललाय, त्या टायमाला असं कधी होतं, असं जेव्हा ह्याचं इकडनं रिव्हर्स मधून करंट पास होईल, त्या टायमाला हे बाहेरचं जे व्होल्टेज आहे, हे व्होल्टेज तुमच्या झिनरच्या व्होल्टेज पेक्षा ग्रेटर किंवा इक्वल टू असतं. समजलं का? म्हणजे रिव्हर्स व्होल्टेज ब्रेकडाऊन व्होल्टेज, याला ब्रेकडाऊन व्होल्टेज म्हणतात तुम्ही, जास्त किंवा इक्वल टू असलं पाहिजे. ग्रेटर दॅन ऑर इज इक्वल टू असेल, दॅट टाइम रिव्हर्स बायस मध्ये करंट सप्लाय होतो. ओके, विदाउट पुढे पहा, ते व्होल्टेज पहा खूप वाढलंय पहा, दिसतंय का? अरे पहा, व्होल्टेज जसं हे जे व्होल्टेज आहे ना इथं, हे व्होल्टेज तुमच्या रिव्हर्सचं व्होल्टेज. हे पहा, याच्याकडे लक्ष द्या, हे जे दाखवतोय ना याच्याकडे नीट लक्ष ठेवा. हे वाढलं की हे पण वाटतंय आपोआप, बरोबर. करंट रिव्हर्स बायस डायरेक्ट येतो. तुझं तुम्हाला परत सांगतो बघ, हे पहा दिसतंय का? हे पहा, कमी होता भगवा, मग रिव्हर्स बायस मध्ये करंट सुरू झाला, त्याच्याकडे ठेवा त्या व्होल्टेज कडे. आता हे फॉरवर्ड होतं, रिव्हर्स मध्ये होतं. आता पहा ते व्होल्टेज ना, तो दाखवेल तुम्हाला की रिव्हर्स ब्रेकडाऊन व्होल्टेज नेमकं कुठं वाढते, डायरेक्शन मध्ये कनेक्ट झालंय पहा. ते जर व्होल्टेज तुम्ही इन्क्रीज केलं तर इकडे इन्क्रीज होत राहतं, करंट जास्त पास व्हायला लागतो. ओके, करंटची रिव्हर्स ब्रेकडाऊन व्होल्टेज वाढल्यामुळे रिव्हर्स ब्रेकडाऊन व्होल्टेज कमी झालं, करंट स्टॉप होऊन गेला. आलं का लक्षात? हॅलो, इथलं व्होल्टेज ते जवळपास कमी झालं की नाही? मग आता मला सांगा, हे व्ही झेड पेक्षा कमी झालं की नाही? स्मॉल झालं ना ते खूप, म्हणजे व्हीझेड मोठा होऊन, जेव्हा व्हीझेड मोठा होऊन आपण जातो, तो पास होत नाही मग रिव्हर्स मध्ये. समजलं का? हॅलो, हा, नीट लक्षात घ्या, थोडं वेगळं आहे ते. समजा सर्किट कन्सिस्टिंग ऑफ अ रेजिस्टर विथ अ जिनर डायोड. एक रेजिस्टर सोबत जर जिनर डायोड केला, म्हणजे एक रेजिस्टन्स लावला त्याच्यासोबत. इकडे पहा, आता हे मी काय करतोय, एक रेजिस्टन्स कनेक्ट करतोय त्याला, आता तुम्हाला समजेल. हा एक रेजिस्टन्स होता, कनेक्ट केला मी झिनर डायोडला, दिसतोय ना? आणि हे सर्किट आहे समजा असं. सो एक सर्किट कनेक्ट केलं मी असं. आता यामध्ये होतं काय की रिव्हर्स ब्रेकडाऊन जे होतं, हा रेजिस्टर केल्यामुळे समजा रिव्हर्स ब्रेकडाऊन व्होल्टेज जर म्हणजे रिव्हर्सचं व्होल्टेज जर वाढलं, तर हे रिव्हर्सचं व्होल्टेज होतं की रिव्हर्सचं व्होल्टेज ते वाढलं, आणि जिनर कोणापेक्षा, जिनर ब्रेकडाऊन व्होल्टेज पेक्षा, म्हणजे जिनर व्होल्टेज पेक्षा ते इन्क्रीज होतंय पहा, हे व्होल्टेज वाढलं पहा. तो हे करता इकडनं इकडे पास व्हायला लागेल. मग तो हा तर रिव्हर्स बायस मध्ये होता, मग कसं काय झालं ते? मग ते तुम्हाला तिकडे सांगतोय पहा, रिव्हर्स बायस मध्ये पण तो करंट पास करतो, बट वेन
वेन तुमचं ब्रेकडाऊन व्होल्टेज नाही रिव्हर्स व्होल्टेज ग्रेटर असतं कोणापेक्षा, ब्रेकडाऊन व्होल्टेज पेक्षा, म्हणजे जिनर व्होल्टेज पेक्षा. समजली का? त्या टायमाला उलटा करंट पास होतोय बा, असं आहे. आता पहा, कमी झालं करंट थांबला, परत वाढलं करंट सुरू झाला, कमी झालं थांबला, असं होतं. आता समजा एक त्याला पॅरलल मध्ये एक बल्ब कनेक्ट करतोय जेनर डायोडला. तुम्ही सर्किट नीट चेक केलं तर तुम्हाला सापडेल ते. तेव्हा सर्किट इथून समजा त्याला एक पॅरलल मध्ये एक बल्ब कनेक्ट केला, हे आउटपुट मेजर करणार. तो बल्ब जर ग्लो झाला तर आपल्याला समजतं की कुठं कुठे चाललाय. ओके, आहे याच्यामध्ये, पण ठीक आहे. तो हा आउटपुट मेजर करतो. आता पाहिजे काय होतंय या केसमध्ये, काय झालं, तुम्ही जे व्होल्टेज होतं, ब्रेकडाऊन व्होल्टेज वाढलं की नाही? ब्रेकडाऊन नाही, नॉर्मल जे व्होल्टेज होतं रिव्हर्स व्होल्टेज, रिव्हर्सचं जे व्होल्टेज आहे ते वाढलंय पहा, कारण आर रेजिस्टन्सची व्हॅल्यू तुम्ही इन्क्रीज केली. सो दॅट टाइम काय होतं की रिव्हर्स ब्रेकडाऊन व्होल्टेज असतं, पण अजून ते तितकं वाढलेलं नाहीये की ते झिनर ब्रेकडाऊन व्होल्टेज लागते. समजलं का? म्हणजे ही अशी की आहे की ज्याच्यामध्ये रिव्हर्स व्होल्टेज तर वाढलंय, बट ते लेस आहे कुणापेक्षा, जिनर व्होल्टेज पेक्षा. त्या टायमाला करंट तिकडनं घुसत नाही पहा. घुसतं का डायोड मध्ये? नाही घुसत आहे ना. हा, डायोड मधून करंट जात नाही. वाय डायोड मधून जाणार नाही? बिकॉज डायोड रिव्हर्स बायस मध्ये कनेक्ट केलेला आहे, आणि रिव्हर्स बायस मध्ये कनेक्ट केलेला असताना त्याला त्याच्या झिनर व्होल्टेज पेक्षा, म्हणजे त्याच्या ब्रेकडाऊन व्होल्टेज पेक्षा जास्त व्होल्टेज लागेल तेव्हा तो पाठवेल. पण या केसमध्ये रिव्हर्स व्होल्टेज त्याच्या ब्रेकडाऊन व्होल्टेज पेक्षा स्मॉल आहे. सो दॅट्स वाय करंट फक्त या सर्किटला पास होतोय का, दिसतोय का? है ना, डायोड मधनं घुसत नाही येतो. सो ही त्याची करंटची डायरेक्शन असते. पण लाईट तरी पण ग्लो झाला, आउटपुट भेटतंय तुम्हाला. सिच्युएशन समजली? हा, आता पुढे पहा. आता या केसमध्ये, ही केस नीट ऑब्झर्व करा पहा. या केस मध्ये काय झालंय की हे व्होल्टेज वाढलं जास्त, मग इथलं हे रिव्हर्स व्होल्टेज होतं, रिव्हर्स भेटलेलं व्होल्टेज, ते व्होल्टेज आता या झिनर पेक्षा ग्रेटर झालंय, खूप जास्त ग्रेटर झालंय. मग दॅट टाइम करंट इकडनं तर होईलच, करंट इकडे पण पास झाला पहा, दिसतोय का? हा, म्हणजे तिथपर्यंत का गेला तो करंट? बिकॉज इन दिस केस रिव्हर्स डाऊन व्होल्टेज इज ग्रेटर दॅन दी ब्रेकडाऊन व्होल्टेज. रिव्हर्स व्होल्टेज इज ग्रेटर दॅन दी ब्रेकडाऊन व्होल्टेज आहे तुमचं. म्हणून डायोड रिव्हर्स बायस मध्ये असू सुद्धा करंट पास करेल, कारण मी तुम्हाला सांगितलंय त्याच्या ब्रेकडाऊन व्होल्टेजला पार केल्यानंतर तो करंट पास करतो रिव्हर्स मधून. हा, मग नीट पहा. The Zener diode prevent the voltage across the light bulb from going higher than the Zener breakdown voltage. ओके, सो यामध्ये जे मॅक्स करंट तुम्हाला भेटणार आहे ते डायोड मधनं पास होईल, नाकडनं. ही कंडिशन लक्षात ठेवा नाही, मी नेमकं काय सांगतोय तुम्हाला मी पुढे ऍप्लिकेशन मध्ये. आता पुढे पहा. आता व्होल्टेज कमी झालं तर आता करंट पण थांबला. व्होल्टेज वाढलं, करंट फ्लो झाला, ब्रेकडाऊन व्होल्टेज झालं, डायोड मधून जायला लागलं, कमी झालं, डायोड मधनं करंट कॅन्सल होतोय. डायोड म्हणजे हा, म्हणजे 20 पेक्षा जास्त झालं तर डायोड मधनं पास होतं नाही, कमी झालं डायोड मधनं पास होत नाही, कारण तुमचं रिव्हर्स व्होल्टेज डायोडच्या व्होल्टेज जास्त होण्याचेच आहे पासिंग. ओके, सो नीट पहा व्होल्टेजची व्हॅल्यू इकडे. रिव्हर्स ब्रेकडाऊन व्होल्टेज इन्क्रीज होतं तर, आणि तरच करंट पास होतो. सो इंटरप्रेट इनपुट व्होल्टेज Zener diode can be used to protect transistor output for load condition. So याच्यामध्ये for load condition ला पण यूज करतो. आता होतं काय नीट पहा.
आता ही एक केस होती. हा, आता या ठिकाणी तुमचं व्होल्टेज रेग्युलेटर कसं काम करता येईल लक्षात घ्या. तुमच्या व्होल्टेजचे छोटे मोठे फ्लक्च्युएशन जे असतात, तुम्ही नीट पहा, हा छोटा मोठा जो फ्लक्च्युएशन देतो ना, त्या टायमाला जोपर्यंत तो या VZ ला पार करत नाही इथलं व्होल्टेज, तोपर्यंत तो किती जरी हल्ला, जरी झाला, करंट इथनं पास व्हायचं नाही. व्हायचं का? हॅलो, नाही समज. म्हणण्याचा उद्देश पहा, हा कमी जास्त होत होता की नाही याचा वरली, म्हणजे व्होल्टेज काय होतंय ते कमी जास्त होतंय, बरोबर. व्होल्टेज जरी कमी होतंय तर करंट कमी जास्त झाला पाहिजे की नाही. पण मग कमी जास्त होत नव्हता. हे डायग्राम कशा नका देऊ, इथं एकच डायोड नंतर पाहू. तर हे व्होल्टेज जर का फ्लक्च्युएट जरी होत होतं, तरी पण इथनं जो करंट पास होत होता तो फक्त आणि फक्त कोणत्या व्होल्टेजला पास होतो, जेव्हा हे व्होल्टेज कोणत्या व्होल्टेजला पार करत, VZ ला पार करतं दॅट टाइम, आणि तेवढाच करंट पास होणार. अदरवाईज तो कितीही फ्लक्च्युएट झाला तरी करंट पास होत नाही. याला म्हणतो आपण रेग्युलेट झालं. ते रेग्युलेट झालं म्हणजे एक पर्टिक्युलर व्होल्टेजला करंट भेटतं. त्या पर्टिक्युलर व्होल्टेज हे ब्रेकडाऊन व्होल्टेज, याच व्होल्टेजला तुम्हाला करंट मिळणार. बाकीच्या व्होल्टेजला करंट, व्होल्टेज किती जरी फ्लक्च्युएट झालं तरी तुम्हाला करंट भेटणारच नाही. आपण एका पर्टिक्युलर व्होल्टेज आपण करंटला मेंटेन करून ठेवून दिलंय. समजलं का? हा, का विचारा. हा जवळपास 1-1.5 पेजेसचा मुद्दा आहे. तो आज मला ऍनिमेशनच सांगायचंय तुम्हाला, वाचून ठेवा, उद्या शिकवेल मग ते. आणि खूप इम्पॉर्टंट टॉपिक आहे, बऱ्याच वेळेस विचारलंय. आता जर मी 2 डायोड, तर ते दोन्ही डायोड पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह व्होल्टेज आउटपुट मध्ये मेजर करतात. आता याची काही गरज नाही तुम्हाला, हा सिलेबसचा पार्ट नाही. ओके, सो इथपर्यंत मला तुम्हाला सांगायचं होतं. ओके, आता ही पहा, ही तुमची कॅरेक्टरिस्टिक्स आउटपुट इनपुट डायग्राम आहे. ओके, सो यामध्ये मला एक गोष्ट ऑब्झर्व होईल पहा, जे मी तुम्हाला आता शिकवलं ते मला आता समजेल इथं काय आहे. तुम्ही फॉरवर्ड बायस मध्ये जेव्हा तुमचा व्होल्टेज आणि करंटचा जेव्हा ग्राफ काढला जातो, ते फॉरवर्ड बायस मध्ये हे त्याचं बॅरियर व्होल्टेज असतं, तिथून नॉर्मल डायोड सारखा वर्क, म्हणजे तो करंट पास होतो. फॉरवर्ड बायस मध्ये, हा फॉरवर्ड बायस आहे, नॉर्मल डायोड सारखं पास होते. प्रत्येक डायोडची अशी डायोड. पण इंटरिंग गोष्ट ही आहे की या रिव्हर्स बायस मध्ये करंट थोडस पास होऊ नाही, म्हणजे ऍक्च्युअली रिव्हर्स बायस मध्ये, इथं रिव्हर्स बायस आहे, रिव्हर्स बायस मध्ये करंट पास व्हायला पाहिजे होतं, कारण डायोड रिव्हर्स बायस मध्ये नॉर्मल डायोडची डायग्राम अशी असते. समजलं का? म्हणजे अशी ती कंटिन्यू त्याला सोबतच असते. ते रिव्हर्स बायस मध्ये करंट पासच होत नाही जवळपास, रिव्हर्स बायस मध्ये करंट पासच होत नाही, फक्त फॉरवर्ड बंद होतं. ही नॉर्मल डायोडची कंडिशन आहे. पण झिनर मध्ये काय झालं, फॉरवर्ड मध्ये तर पास झालं, बट रिव्हर्स मध्ये पण काय झालं, रिव्हर्स मध्ये एक पर्टिक्युलर व्होल्टेज येईपर्यंत ते पास नाही झालं. आणि हे पाहिजे इथं जे व्होल्टेज आहे VZ, म्हणजे डायोडचं ते व्होल्टेज, त्याला म्हणतो आपण ब्रेकडाऊन व्होल्टेज. ते ब्रेकडाऊन व्होल्टेज पार झाल्यानंतर डायरेक्ट पास होऊन गेलं पहा. हॅलो, हा, एक करंट आहे, वाय करंट आहे, करंट, हा करंट असा पास झाला पहा, IF लो सर्किट मधनं. सो हे जे एका पर्टिक्युलर व्होल्टेजला करंट पास झाला पाहिजे, ही जी कंडिशन आहे, तो आपण ते जे रेग्युलेटर करणं, ते रेग्युलेट हे करतं, एक पर्टिक्युलर व्होल्टेज आल्यानंतरच पास करतं, तोपर्यंत करत
याला म्हणतात व्होल्टेज होणं. म्हणजे आता या व्होल्टेज मध्ये हा किती फ्लक्च्युएट झाला एवढ्या भागात तरी पडत नाही. तुम्हाला करंट तो फक्त VZ लाच किंवा त्याच्यापेक्षा पुढे. यामधल्या भागामध्ये किती व्होल्टेज कमी जास्त झालं, ज्या भागामध्ये व्होल्टेज किती कमी जास्त झालं तरी पण फ्लक्च्युएशन भेटणारच. मग तुम्ही म्हणणार याला व्होल्टेज करतोय तो किंवा करंटला रेग्युलेट करतोय तो, तेवढ्या व्होल्टेज मध्ये कितीतरी फ्लक्च्युएशन आले तरी पण व्होल्टेजचा इम्पॅक्ट करंट वरती दिसत नाही. आलं का लक्षात? हा, मग याला म्हणतात आपण रेग्युलेटर म्हणून युज करतो. पहा ते सांगतो तुम्हाला. समजलं असेल मला असं वाटतं थोडंफार तरी. नाही समजलं? हा, मग आता हे थोडस पाहून घ्या झिनर ब्रेकडाऊन म्हणजे काय नेमकं. तर वेन द रिव्हर्स व्होल्टेज अक्रॉस द PN जंक्शन डायोड इज इन्क्रीज. आता सांगितलं रिव्हर्स व्होल्टेज म्हणजे काय, ते RE सांगायचं ना मी. रिव्हर्स व्होल्टेज भेटायचं पहा, ते इकडच्या बाजूने रिव्हर्स व्होल्टेज भेटायचं VR रिव्हर्स व्होल्टेज. The reverse voltage across the PN diode is increased. The electrical field of the junction increases. त्या आजूबाजूचे इलेक्ट्रिक इन्क्रीज होते जंक्शनच्या ठिकाणी. and the result in the force of attraction on the negatively charged electron at the junction. force of attraction start होते निगेटिव्ह मध्ये, and covalent bond which hold the semiconductor together the broken due to the force of electron are removed from the bonds and the free electrons are in the electrical conduction and result in the large current. So when the applied voltage is increased, the electric field across the junction also the more and more electrons are removed from their covalent bond. Thus, the net current is developed, which increases rapidly and rapidly in applied. आता हे याचं म्हणणं मला लिहायची बिलकुल गरज नाहीये. तर तुम्हाला जनरेटरमध्ये काही संबंध नाही विचारला. ते असं असतं की तो म्हणतो की जे व्होल्टेज जे होतं तुमचं हे रिव्हर्सचं कसं कनेक्ट झालेलं आहे, जेव्हा मी रिव्हर्स अक्रॉस कनेक्ट होतं तेव्हा या ठिकाणी जंक्शन पॉईंट असतात तिथं इलेक्ट्रॉनचा काउंट वाढायला लागतो. इलेक्ट्रॉनचा काउंट वाढायला लागल्यामुळे त्या जंक्शन पॉईंट पासून निगेटिव्ह डायरेक्शनला, म्हणजे डायोड तो असा होता ना तुमचा, आठवतो का, या डायरेक्शनला इलेक्ट्रॉन लागतात. ते इलेक्ट्रॉन्स मूव्ह होऊ शकत नाही कारण ते रिव्हर्स बायस झालेले आहे. सो दॅट टाइम ते इलेक्ट्रॉन तिथंच तिथे एक व्होल्टेज वाढतं. कारण करंट वाढतोय ना. इलेक्ट्रॉन करंट म्हणजे काय, करंट म्हणजे काय, फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन विथ रिस्पेक्ट टू टाइम. तो इलेक्ट्रॉनचा फ्लो जर वाढला तर करंट आपोआप वाढतो. या ठिकाणी करंट वाढल्यामुळे व्होल्टेज वाढतं. तो हे इलेक्ट्रॉनचा काउंट इथं वाढत राहते, हा व्होल्टेज वाढत राहतो, रिव्हर्स व्होल्टेज. तो रिव्हर्स व्होल्टेज वाढत राहतं आणि एक पर्टिक्युलर रिव्हर्स व्होल्टेज झिनर डायोडच्या व्होल्टेज वर होणार आणि त्याच्यानंतर तो ब्रेकडाऊन होऊन करंट फ्लो होणार. एवढंच तुम्ही ठेवा, जास्त डीप मध्ये जायची गरज नाही. हे विचारत पण नाही तुम्हाला विचारलं जातं झिनर डायोडच्या कॅरेक्टरिस्टिक्स आणि डायोड वर्क ऍज अ व्होल्टेज रेग्युलेटर, हा टॉपिक विचारला जातो. ओके, तो कॅरेक्टरिस्टिक्स मला असं वाटतं सांगू द्या. आता हे तेवढंच ते आता जे सांगितलं होतं मी तुम्हाला. हे बघा, झिनर डायोड आणि PN जंक्शन डायोड डिझायनेटेड वर इन रिजन, तो ब्रेकडाऊन रिजन साठी डिझाईन केलेला असतो. ब्रेकडाऊन रिजन म्हणजे रिजन हा एवढा रिजन, एवढ्या भागातच काम करतो डायोड. याच्या डायरेक्ट करंट पास होऊन जातं ना, एवढ्या भागासाठी आपण त्याला डिझाईन केलेला असतो असं इथे. ओके, सो ब्रेकडाऊन रिजन साठी आपण त्याला डिझाईन करतो. तुम्ही व्होल्टेज रेग्युलेटर म्हणून युज करू शकतात स्टॅबिलायझर्स मध्ये. आता त्याच्या IV कॅरेक्टरिस्टिक्स आहेत. IV म्हणजे काय, करंट कॅरेक्टरिस्टिक्स. त्याचे डायग्राम पण काढा तुम्ही, सिम्बॉलिक रिप्रेझेंटेशन दाखवायचं बोर्डच्या पेपरमध्ये. हा कॅथोड असतो आणि इकडे एनोड असतो. कॅथोड पॉझिटिव्ह एंड असतं, निगेटिव्ह एंड असतो आणि एनोड पॉझिटिव्ह एंड असतो. ओके, सो म्हणून एनोड कडे पॉझिटिव्ह एंड दाखवलं, कॅथोड कडे निगेटिव्ह एंड कनेक्ट करायचं. ओके, सो सिम्बॉल नीट लक्षात घ्या. So this is positive end, this is negative end. That's why you can say this is cathode and this is anode. Okay, anode पॉझिटिव्ह टर्मिनल असतं, लक्षात ठेवायचं. तो हिअर हे कॅरेक्टरिस्टिक काढा पहा, याच्यामध्ये काय काय दिलं हे सगळं सांगितलं होतं मी तुम्हाला. इथून इथपर्यंत जेवढं व्होल्टेज होतं फॉरकास्ट मध्ये, म्हणजे हे जवळपास 0.3 to 0.7 व्होल्टेज असतं. 0.3 व्होल्ट टू 0.7 व्होल्ट. आता सिलिकॉन डायोड साठी हे कंडिशन आहे. ओके, तर डायोड चेंज झाला
चेंज होते, पण जनरली आपण सिलिकॉन डायोड यूज करतो, सिलिकॉनचा डायोड. सिलिकॉन डायोड साठी याला म्हणतात बॅरियर पोटेन्शियल. बॅरियर पोटेन्शियल व्होल्टेज म्हणजे काय, सुरुवातीला तो डायरेक्ट असं नाहीये की काहीतरी व्होल्टेज वाढलं म्हणजे डायरेक्ट करंट पास मध्ये पण त्याच्यामध्ये जे करंट्स असतात, काही बॅरियर्स असतात, सो त्याला काहीतरी सुरुवातीला ते बॅरियर पोटेन्शियल हटवा, त्याच्यानंतर तो वर्क करणार. आता हे बॅरियर पोटेन्शियल हा शब्द मी एका ठिकाणी वापरला असेल, पण तुम्हाला जर नीट असेल कालच्या लेक्चरमध्ये, तर कालच्या लेक्चरमध्ये मी पीएन जंक्शन जेव्हा दाखवलं तुम्हाला, तेव्हा मी हा शब्द वापरला होता, बॅरियर पोटेन्शियल. हे बघा, असं पी असतं इथं, हे पी आहे, हे एन आहे. तर याचे पॉझिटिव्ह चार्ज असतात हे सगळे इकडचे. ओके, त्याच्याकडे पॉझिटिव्ह चार्ज असतात, त्याच्याकडे सगळे निगेटिव्ह चार्ज असतात. तर होतं काय की इथं डिप्लेशन लेअर तयार होतोय, म्हणजे हे एकमेकांमध्ये जम्प करतात, जम्पिंग लेअरला डिप्लेशन लेअर म्हणतो आपण. बट सुरुवातीला काय होतं की याच्याकडे सर्व इथं जवळपास याच्याकडे होल्स होते, होते सगळे, आणि याच्याकडे निगेटिव्ह होते सगळे. सो एकमेकाच्या जवळ आल्यामुळे त्यांच्यामध्ये नॅचरल अट्रॅक्शन असतं, त्यामुळे काय जातं हे एकमेकांमध्ये जम्प सुरुवातीलाच नाही, इकडनं बाहेरनं सप्लाय देतात, म्हणजे इकडनं पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह टर्मिनलला कनेक्ट करता असतो थोडासा तिथं, एवढासा लेअर एकमेकांमध्ये मिक्स होऊन गेला. सो याला म्हणतो ते, याच्यामुळे एक पोटेन्शियल तयार होतं, आणि जो पोटेन्शियल असतं ते म्हणजे अगेन्स्ट असतं, त्याच्या रिव्हर्सला काम करतं, म्हणजे येणाऱ्या पोटेन्शियलला क्रॉस करतं ते, कारण इकडनं निगेटिव्ह जायला पाहिजे होता, पण इकडे आता पॉझिटिव्ह गेलाय. आलं का लक्षात? नाही समजलं का? ते असं झालेलं आहे पहा, दोन टोकं एकमेकाजवळ कनेक्ट झाले की नाही असे, ऍक्च्युअली पाहायला गेलं तर इथं होल्स असतात,